शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी आहे। सुप्रीम कोर्टात दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। ठाकरेंच्या शिवसेनेकरता आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे। काल जर आपण पाहिलं तर या सुनावणीपूर्वी शिंदेंची आपल्या नेत्यांसमेत पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही पार पडलेली आहे, ज्या बैठकीत अर्थातच शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती ही समोर आलेली होती। आज सुप्रीम कोर्टात दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकरता आजचा दिवस निर्णायक ठरणार का हे पाहणं महत्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आजचा दिवस खरं तर दोन्ही शिवसेनेकरता अत्यंत महत्वाचा। निश्चितच लागवी, कारण आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी प्रलंबित आहे मागच्या अनेक वर्षांपासून, म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भामध्ये हा युक्तिवाद सुरू आहे आणि सध्या आपण पाहतोय की काल यावरती सुनावणी पार पडणार होती, पण वेळेअभावी आणि काही तांत्रिक कारणावस्तव ही सुनावणी आजवर ढकलण्यात आली। मागच्या काही तारखा जर आपण पाहिल्यात तर तारीख पे तारीख पडलेली आहे आणि आज देखील आपण पाहतोय की निश्चितच यामध्ये काही सुनावणीमध्ये युक्तिवाद पूर्ण होतो का, कारण ठाकरे गटाकडून आपण पाहतोय की ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडनं संपूर्णतः युक्तिवाद हा सुरू आहे। त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडलं जात आहे। खरं तर शिंदे गटाकडून देखील आता हा युक्तिवाद सुरू होणार आहे, त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये काय नेमक्या महत्वाच्या घडामोडी होतात या सगळ्या सुनावणी दरम्यान हे देखील पाहणं महत्वाचं राहील। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की पक्ष आणि चिन्हाबाबत एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीत केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना दिलेला जो निर्णय आहे या निर्णयासंदर्भामध्ये ठाकरे गटाकडनं ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच याचिकेवरती आपण पाहतोय की ही सुनावणी सुरू आहे। खरं तर आपण पाहतोय की अनेक मुद्दे आहेत, यामध्ये आता 6 खासदार जे ठाकरे गटाकडून शिंदेच्या पक्षामध्ये विलीन झालेले आहेत त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीत लोकसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला या निर्णयाच्या विरोधात देखील आता एक याचिका ठाकरेंच्या पक्षाकडून दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावरती देखील आता 2 आठवड्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते उत्तर देखील मागितलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की एकीकडे ही संपूर्ण पक्ष आणि चिन्हाबाबत होत असलेली सुनावणी ही आजच्या दिवसाला महत्वाची राहणार आहे, कारण ठाकरे गटाकडनं हा संपूर्ण युक्तिवाद पूर्ण होताना पाहत असताना मात्र शिंदेच्या वकिलांकडनं ही सुनावणीसाठी आज युक्तिवाद सुरू होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत ह्या सुनावणीला सुरुवात होईल। आपण पाहतोय सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तिहेरी खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये काय नेमक्या घडामोडी या सुनावणी दरम्यान होतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील। लागवी। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।